हेडलाईन्स नंतर सगळ्या बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। या घडीची एक मोठी बातमी आहे। पहलगाममध्ये हल्ल्यात महाराष्ट्रातील मृत झालेले दिलीप दिसले आणि संजय लेले यांचं पार्थिव मुंबई विमानतळावरती दाखल झालेलं आहे। आताची एक मोठी अपडेट म्हणावी लागेल। पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यातीलच दिलीप दिसले आणि संजय लेले यांचं पार्थिव सध्या मुंबई विमानतळावरती दाखल झालं आहे आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना हे पार्थिव सुपूर्द केले जाणार आहे। पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यातीलच दिलीप दिसले आणि संजय लेले यांचं हे पार्थिव सध्या मुंबई विमानतळावरती दाखल झालं आहे। सत्तावीस जणांना आपला जीव या हल्ल्यामध्ये गमवावा लागला होता। काल याच वेळेस दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती थेट हल्ला केला होता पहलगाम या भागामध्ये आणि त्यानंतर तब्बल 27 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। त्यामध्ये महाराष्ट्रातील 7 जणांना आपला जीव गमवावा लागला होता आणि त्यातीलच दिलीप दिसले आणि संजय लेले हे देखील आहेत, त्यांना देखील आपला जीव या हल्ल्यामध्ये गमवावा लागला होता। अखेर दिलीप दिसले आणि संजय लेले यांचं पार्थिव मुंबई विमानतळावरती दाखल झालेलं आहे आणि अगदी काहीच वेळात त्यांच्या कुटुंबियांकडे हे पार्थिव सुपूर्द केले जाईल आणि त्यानंतर या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। कुटुंबियांकडून अत्यंत दुःख असं व्यक्त केलं जातं। आपण पाहतोय मुंबई विमानतळावरती दोघांचं देखील पार्थिव हे दाखल झालेलं आहे। 27 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। देशातील अनेक राज्यांमधील पर्यटकांचा या ठिकाणी समावेश होता। या ठिकाणी हे सगळेच पर्यटक सुट्टीसाठी फिरायला गेलेले असतानाच दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला होता।